डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे फक्त भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार नसून त्या पलीकडेही त्यांची खूप मोठी अशी ख्याती आहे. आणि त्यापैकी एक म्हणजे ते एक फेमस असे अर्थतज्ञ सुद्धा होते. ही वॉज अ व्हेरी पॉप्युलर अँड अ व्हेरी इंटेलेक्च्युअल इकॉनॉमिस्ट. तर भीमराव रामजी आंबेडकर यांचे अर्थव्यवस्थेविषयीचे विचार आणि खास करून आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेविषयी त्यांचे काय विचार होते ते आजच्या सेशनमध्ये आपण समजून घेणार आहोत. हॅलो एव्हरीवन, आय एम ॲडव्होकेट अस्मिता रुपवते अँड टुडे वी आर गोइंग टू डिस्कस इकॉनॉमिक थॉट ऑफ डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. नाउ ॲज वी ऑल नो, he is popularly known as the chief architect of our Indian constitution, and also he fought against the caste discrimination. Along with this, his contribution as an economist is equally significant. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की जातीय व्यवस्थेविषयी लढा दिलेला आहे. भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार आहे, पण त्यासोबतच त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ॲज अन इकॉनॉमिस्ट हे सुद्धा सिग्निफिकंट आहे, म्हणजे लक्षवेधी असं आहे. Now, Dr. Ambedkar was one of the few Indian scholars of his time who received advanced training in economics from prestigious institutions like Columbia University and the London School of Economics. अगदी त्या काळी सुद्धा त्यांनी ह्या विषयाचा अभ्यास जो आहे तो कुठून केलेला आहे, इकॉनॉमिक्सचा? कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. म्हणजे आजही बऱ्याच जणांना इथं जाऊन शिक्षण घेणं शक्य नाही आहे, तितकं मेरिट ते पॉझेस करत नाही. त्यांनी त्या काळी जे आहे इथून ह्या विषयाचं जे आहे शिक्षण घेतलं आणि त्यात ते पारंगत झाले. आंबेडकर डिड नॉट स्टडी इकॉनॉमिक्स मेअरली ॲज अन अकॅडमिक सब्जेक्ट. आता पहा काय होतं, इव्हन आपणही काय करतो की एक अकॅडमिक विषय म्हणून एखाद्या सब्जेक्टकडे आपण पाहत असतो, कारण तो आपल्या सिलेबसचा भाग आहे. आपल्याला एक्झाम पास करायची आहे, मॅथ्स स्कोर करायचे, म्हणून तेवढा आपण अभ्यास करतो. पण बाबासाहेबांनी फक्त एक अकॅडमिक विषय म्हणून इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला नाही, तर फॉर हिम इकॉनॉमिक्स वॉज क्लोजली कनेक्टेड विथ द रिअल प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन सोसायटी. इकॉनॉमिक्स जे आहे, अर्थव्यवस्था जो आहे, हा फार त्यांचा जिव्हाळ्याचा असा विषय होता. का? बिकॉज इट इज डिरेक्टली कनेक्टेड विथ द रिअल प्रॉब्लेम्स ऑफ आवर इंडियन सोसायटी. आपल्या भारतीय समाजाचे जे अगदी खरे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याशी कनेक्टेड आहे. जसं की भारतात असलेली पॉवर्टी, गरिबी, बेरोजगारी म्हणजेच अनएम्प्लॉयमेंट, कास्ट बेस्ड इनइक्वालिटी, जातीय आधारित जे आहे इनइक्वालिटी आपल्याकडे जी परसिस्ट करत होती, इव्हन आजही आहे बऱ्याचशा ठिकाणी, एक्सप्लॉयटेशन ऑफ लेबर, कामगारांचं जे शोषण होत होतं, अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ जी आहे ही फक्त काहीच लोकांकडे कॉन्सन्ट्रेटेड असते, म्हणजे त्यांच्याचकडे सगळा पैसा जो आहे तो जातो. जसे आजच्या डेटला हे जे मोठे उद्योगपती आहेत सगळे, अडाणी, अंबानी, देशाची पूर्ण वेल्थ कुठे जाते? ही फक्त त्यांच्याकडे जाते. तर दिस इज, म्हणजे हे सगळे रिअल प्रॉब्लेम आहेत. इकॉनॉमिक्समध्ये आपण हेच सगळं स्टडी करतो ना, की कसं डिस्ट्रीब्युशन होत असतं इकॉनॉमीचं वगैरे, इकॉनॉमी कशावरती बेस्ड असते वगैरे वगैरे. तर ही जी सगळी कारणं आहेत, ओके, गरिबी असेल, बेरोजगारी असेल, की जात आधारित जी विषमता आहे, कामगारांचं शोषण आहे, हे सगळं जे आहे हे कुठं ना कुठं आपल्या इकॉनॉमीला काय करताय? वीक करताय. सो व्हॉट ही बिलीव्ड? He strongly believed that political freedom without economic equality would be meaningless for the common people. की तुम्ही फक्त पॉलिटिकल फ्रीडम जर दिलं, पॉलिटिकल फ्रीडम विदाउट इकॉनॉमिक इक्वालिटी म्हणजे काय? की जे हे ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाखाली जे ब्रिटिश लोक आपल्याकडे आले आणि ब्रिटिश आपल्याला रूल करायला लागले, तर आपण आझादी मागत होतो ना, आपण स्वातंत्र्य मागत होतो. तर ते स्वातंत्र्य कसं मागत होतो? की बाबा तुम्ही इथली सत्ता सोडा आणि आम्ही आमचा देश जो आहे सांभाळू, राईट? पण इथे बाबासाहेब काय म्हणतात की फक्त पॉलिटिकल फ्रीडम म्हणजे नुसतं इंग्रजांची सत्ता जी आहे ती लाथाडून, ती झुगारून, म्हणजे तिला इथून काढून टाकून, याच्यानं काही इकॉनॉमिक इक्वालिटी, म्हणजे त्याला खरं तर आपण खरं फ्रीडम नाही म्हणू शकत. का? खरं फ्रीडम कधी असेल जेव्हा इकॉनॉमिक इक्वालिटी सुद्धा आपल्या भारतामध्ये प्रस्थापित होईल. नुसतंच पॉलिटिकल फ्रीडम असेल म्हणजे इंग्रज गेले आणि इंग्रजांच्या ठिकाणी आपले भारतीय लोक जरी या ठिकाणी सत्तेमध्ये असतील, पण जर भारतीय लोकांच्या गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा, म्हणजे भारतीय गव्हर्नमेंट असताना सुद्धा, इंडियन गव्हर्नमेंट असताना सुद्धा जर लोकांचं शोषण होत राहिलं, कामगारांचं शोषण होत राहिलं, बेरोजगारी, गरिबी अशा ज्या प्रॉब्लेम्स आहे आणि वेल्थ जी आहे फक्त थोड्याच लोकांकडे कॉन्सन्ट्रेट होत राहिली, तर याला आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य म्हणू शकत नाही. म्हणजे ते असं होईल की गोरे गेले, गोऱ्यांचं राज्य गेलं आणि आपलेच लोक आपल्यावर राज्य करतात, म्हणजे आपलेच लोक आपलं शोषण करतात. So, Dr. Ambedkar clearly stated what? Political democracy cannot last unless there lies at the base of it social democracy. नुसती पॉलिटिकल डेमोक्रेसी असून उपयोग नाही आहे. सोशल डेमोक्रेसी सुद्धा
म्हणजे हा बेसिस असला पाहिजे. सोशल डेमोक्रेसीवर आधारित पॉलिटिकल डेमोक्रेसी असायला हवी. सो इन हिज व्ह्यू सोशल डेमोक्रेसी वॉज इम्पॉसिबल विदाउट इकॉनॉमिक डेमोक्रेसी. आणि ही सोशल डेमोक्रेसी, ही सामाजिक लोकशाही जर आपल्याला इम्प्लिमेंट करायची असेल तर त्याच्यासाठी इकॉनॉमिक डेमोक्रेसी अनिवार्य आहे. ओके, इकॉनॉमिक डेमोक्रेसी म्हणजे सगळ्यांकडे व्यवस्थित असे पैसे उत्पन्न करण्याचे स्रोत असतील, सगळ्यांकडे नोकरी असेल, योग्य तो मोबदला कामगारांना मिळत असेल, त्यांचं शोषण होत नसेल, रिसोर्सेस फक्त काही लोकांकडेच केंद्रित नसतील, त्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक डेमोक्रेसी. जर हे सगळं असं असेल तर सोशल डेमोक्रेसी आपण म्हणतो की ती इस्टॅब्लिश झाली. आणि सोशल डेमोक्रेसी बेस असेल तरच पॉलिटिकल डेमोक्रेसी मिनिंगफुल असते. अँड दॅट्स वाय त्यांचे जे इकॉनॉमिक आयडियाज आहे दे आर एम्ड ॲट व्हॉट क्रिएटिंग अ सिस्टम बेस्ड ऑन जस्टिस. त्यांना कशी सिस्टम पाहिजे? अशी सिस्टम जिथे काय आहे? जस्टिस आहे, न्याय आहे, फेअरनेस आहे आणि स्टेट रेस्पॉन्सिबिलिटी आहे, ह्युमन डिग्निटी आहे. म्हणजे स्टेट रेस्पॉन्सिबिलिटी की स्टेटची रेस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे. कुठली रेस्पॉन्सिबिलिटी? हे बघणं की सगळी इकॉनॉमी जी आहे ती फक्त काही थोड्याच लोकांकडे कॉन्सन्ट्रेटेड तर नाही आहे, म्हणजे वेल्थचं कॉन्सन्ट्रेशन होऊ नये. लेबरला त्यांचा योग्य तो त्यांचे सॅलरीज किंवा वेजेस जे आहे ते मिळावेत. काम करण्याच्या कंडिशन्स ज्या आहेत त्या कशा असल्या पाहिजे की जिथे डिग्निटी मेंटेन होते. तर अशा पद्धतीची एक यंत्रणा, अशा पद्धतीची सिस्टीम बाबासाहेबांना अपेक्षित होती. इवन त्यांचे जे काही रायटिंग्ज आहे, त्यांनी बरीचशी पुस्तकं लिहिलेली आहे, त्यांची जे भाषणं आहे आणि ज्या काही पॉलिसीज आहे त्यांनी इंट्रोड्यूस केलेला, तर त्याच्यात आपल्याला एक डीप असा कन्सर्न जो आहे गरिबांच्या प्रती, वर्कर्सच्या प्रती, अगदी शेतकऱ्यांच्या प्रती आणि जे कोणी मार्जिनलाइज्ड सेक्शन्स होते सोसायटीचे, म्हणजे जे मेनस्ट्रीममध्ये नव्हते, ठीक आहे, यांच्या प्रती आपल्याला डीप कन्सर्न जे आहे ते पाहायला भेटतं. नाव डॉक्टर आंबेडकर्स बुक्स ऑन द इंडियन इकॉनॉमी. तर इकॉनॉमी संदर्भात त्यांनी काय काय पुस्तकं कुठली लिहिलेली आहेत तर ती आपण पाहूयात. सगळीच इथे शक्य नाही आहे मांडणं, पण फ्रॉम युअर आन्सर पॉईंट ऑफ व्ह्यू आय हॅव मेन्शन फ्यू. तर आता आंबेडकरांचे जे इकॉनॉमिक रायटिंग्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं, तुम्ही जर ही पुस्तकं तुम्हाला वाचता आली तर जरूर वाचा, त्यांचं डीप अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्स, की त्यांना फायनान्सची किती डीप अंडरस्टँडिंग होती, करन्सी, टॅक्सेशन, कॉलोनियल इकॉनॉमिक पॉलिसीज, ह्या सगळ्यांवरती त्यांनी खूप रिसर्च केला, डेटा ॲनालिसिस केला, त्यांनी इन्स्टिट्यूशनल स्टडी केला आणि त्यातनं त्यांनी त्यांचे विचार जे आहे ह्या पुस्तकांच्या माध्यमातून मांडलेले आहेत, जे की आउटडेटेड नाही आहे, आजच्या काळात सुद्धा रेलेव्हंट आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, आजपासून इतक्या वर्षाआधी बाबासाहेबांनी लिहिलेलं ही पुस्तकं आणि त्यात त्यांनी मांडलेली जी काही त्यांची आयडिओलॉजी आहे, त्यांचे विचार आहे ते आज पण रेलेव्हंट आहे. म्हणजे किती व्हिजनरी असं व्यक्तिमत्व होते. द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फिनान्स इन ब्रिटिश इंडिया हे एक त्यांचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं की त्यांचा जो डॉक्टरल रिसर्च होता कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये असताना, जेव्हा ते त्यांचं रिसर्च वगैरे करत होते, तर त्यावरती आधारित जे आहे हे पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी काय केलं आहे की फिनान्शियल रिलेशन्स बिटवीन द ब्रिटिश गव्हर्नमेंट अँड इंडियन प्रॉव्हिन्सेस. तर इंडियामधले जे काही प्रॉव्हिन्सेस होते त्यांचं आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटमधले फिनान्शियल रिलेशन कसे होते, तर त्यांनी त्यात असं पॉईंट आउट केलं आहे की जे प्रॉव्हिन्सेस होते ह्या प्रॉव्हिन्सेसला बऱ्याचशा रेस्पॉन्सिबिलिटीज देण्यात आलेल्या होत्या ब्रिटिश गव्हर्नमेंटकडनं, पण त्यांना ॲडिक्वेट फिनान्शियल पॉवर त्या ठिकाणी दिलेली नव्हती. आता तुमच्यावर रेस्पॉन्सिबिलिटीज खूप सगळं आहे, पण तुमच्याकडे फायनान्स नाही आहे, तर तुम्ही व्यवस्थितरित्या तुमच्या रेस्पॉन्सिबिलिटीज पार पाडू शकतात का? अर्थातच नाही. आणि त्याचाच रिझल्ट जो आहे तो आपल्याला कशा प्रकारे पाहायला भेटतो? पुअर ॲडमिनिस्ट्रेशन अँड अंडर डेव्हलपमेंट. म्हणजे ते जे काही प्रॉव्हिन्सेस होते तिथे आपल्याला खूप पुअर असं ॲडमिनिस्ट्रेशन आणि अंडर डेव्हलपमेंट जे आहे पाहायला मिळाली, म्हणजे त्या काळात. आंबेडकर क्लिअरली एक्सपोज्ड, असं नुसतं आंबेडकर म्हणायला नको, खरं तर डॉक्टर आंबेडकर. ओके, सो डॉक्टर आंबेडकर क्लिअरली एक्सपोज्ड हाऊ ब्रिटिश फिनान्शियल पॉलिसीज वर डिझाईन्ड टू सर्व इम्पेरियल इंटरेस्ट रादर दॅन इंडियन वेलफेअर. म्हणजे ब्रिटिशांच्या ज्या काही फिनान्शियल पॉलिसीज होत्या ना, ह्या कुठं ना कुठं त्यांचेच इंटरेस्ट जे आहे ते सॅटिस्फाय करण्याकरता होत्या, इंडियन वेलफेअरसाठी नाही. He argued that true development was impossible without financial autonomy and fair distribution of resources. बाबासाहेब म्हणाले की खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट कधी होणार की जेव्हा फिनान्शियल ऑटोनॉमी असेल आणि फेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस असेल. म्हणजे त्या प्रॉव्हिन्सेसला जर तुम्ही फिनान्शियल ऑटोनॉमी दिली, म्हणजे त्यांच्याकडे प्रॉपर फिनान्सेस असतील, फंड्स असतील, तेव्हाच आपण डेव्हलपमेंट करू शकतो, राईट. आणि रिसोर्सेसचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते फेअर झालं पाहिजे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन नको. देन हिज नेक्स्ट बुक द प्रॉब्लेम ऑफ द रुपी. दिस इज अ व्हेरी पॉप्युलर बुक ऑफ बाबासाहेब.
ओके, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. म्हणजे आज सुद्धा आहे, आजच्या काळात सुद्धा लोकांना जे फॉरेन करन्सी आहे किंवा डॉलर आहे, डॉलर आणि रुपया जो आपला पडत चालला आहे आणि डॉलर जो आहे तो वर चालला आहे, तर ह्याच्या मागचं अर्थकरण बऱ्याचशा लोकांना समजत नाही. पण बाबासाहेबांनी त्यावेळेला सुद्धा इतके त्यांचे चांगले विचार जे आहे आणि दूरदृष्टी जी आहे ती त्यांच्या पुस्तकातनं मांडलेली आहे. आता हे खूप एक महत्त्वाचं असं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि असं म्हणतात काय की त्यांच्या ह्या आयडियाजवर बेस्ड आजचं आपलं जे RBI आहे ना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याची स्थापना झालेली आहे. बाबासाहेबांचं हे पुस्तक द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, ह्या पुस्तकावरती म्हणजे ह्या पुस्तकाने इन्फ्लुएन्स होऊन जे आहे RBIची स्थापना झाली. आणि RBIचा किती महत्त्वाचा रोल आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सो इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी, इनस्टेबिलिटी ऑफ द इंडियन करन्सीची इनस्टेबिलिटी अँड क्रिटिसाइज द गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड इम्पोज्ड बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट. ब्रिटिश गव्हर्नमेंटने जे गोल्ड एक्सचेंजचं स्टँडर्ड इम्पोज केलेलं आहे त्याला त्यांनी क्रिटिसाइज केलेलं आहे. अँड ही शोड हाऊ फॉल्टी करन्सी पॉलिसीज हार्म्ड इंडियाज इकॉनॉमी अँड कॉमन पीपल. की कसं ह्या फॉल्टी करन्सी पॉलिसीजने इंडियाचा आणि इंडियन्सचा, खास करून जी आम जनता आहे, कॉमन पीपल आहे, त्यांचं कसं नुकसान झालेलं आहे ब्रिटिशांच्या ह्या अशा पद्धतीच्या पॉलिसीजमुळे. सो व्हॉट ही सेड, फॉर अ स्टेबल अँड वेल रेग्युलेटेड करन्सी सिस्टम अंडर अ सेंट्रल अथॉरिटी. व्हॉट ही सेड की ही म्हणजे करन्सी सिस्टम जी आहे ही वेल रेग्युलेटेड असायला पाहिजे, त्याच्याकरता एक सेंट्रल अथॉरिटी पाहिजे आणि ती आज आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. देन ॲडमिनिस्ट्रेशन अँड फिनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी, हे एक त्यांचं पुस्तक आहे ज्याच्यात त्यांनी फिनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ईस्ट इंडिया कंपनीचा त्याचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे तो मांडलेला आहे बेसिकली. तर त्यांनी एक्सपोज केलं की कसं इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन जे आहे ते इथे होत आहे थ्रू टॅक्सेशन, ट्रेड पॉलिसीज, रेव्हेन्यू कलेक्शन, की कसं हे ईस्ट इंडिया कंपनी जे आहे टॅक्सेस इम्पोज करून किंवा काही ट्रेड पॉलिसीज बनवून किंवा रेव्हेन्यूच्या माध्यमातून अशा पद्धतीने आपलं एक्सप्लॉयटेशन करते. द बुक क्लिअरली हायलाइटेड द ड्रेन ऑफ वेल्थ फ्रॉम इंडिया टू इंग्लंड, की जे वेल्थ आहे, इंडियाची जी वेल्थ आहे, इंडियाचा जो सगळा म्हणजे धन संपत्ती आहे ती कशी इंडियामधून इंग्लंडकडे ड्रेन केली जाते आणि त्याच्यानं इंडियाची इकॉनॉमी जी आहे वीक झाली आहे. त्यानंतर ही तर पुस्तकं 2-3 आपण पाहिली, पण या व्यतिरिक्त बाबासाहेबांचे बरेचसे आर्टिकल्स आहे आणि कितीतरी भाषणं आहे लेबरवरती आणि इकॉनॉमिक प्लॅनिंगवरती, ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रॅक्टिकली कशा पद्धतीनं पॉलिसीज बनवल्या गेल्या पाहिजे ग्राउंड रिॲलिटीजला समजून, असं सगळं त्यांच्या भाषणांमध्ये आपल्याला आढळतं. ना कॉन्ट्रीब्युशन ऑफ डॉक्टर आंबेडकर टू दी इंडियन इकॉनॉमी, त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे तर बघा, बाबासाहेबांनी एक डिरेक्ट रोल प्ले केलेला आहे इन शेपिंग इकॉनॉमिक पॉलिसीज अँड इन्स्टिट्यूशन. ओके, तर सगळ्यात पहिले आर्किटेक्ट ऑफ लेबर रिफॉर्म्स इन इंडिया. ठीक आहे, तर त्यांनी काय केलं, लेबरचं जे एक्सप्लॉयटेशन आहे ते होऊ नये याकरता 8 आवर वर्किंग डे जो आहे इंट्रोड्यूस केला, जे आता बघा आताच्या सरकारने पुन्हा 12 तास जे आहे करून ठेवलं आहे. हे 8 तास का केले होते की जेणेकरून कामगारांचं शोषण होऊ नये. कामगारांचं शोषण करून एक विशिष्ट असा वर्ग जो आहे तो नफा कमवत असतो आणि त्या नफ्यामध्ये तसं पाहता कामगारांची फार काही हिस्सेदारी पण नसते. ठीक आहे, जेमतेम त्यांना वेजेस दिले जातात आणि एक हेल्दी लाईफ जगण्यासाठी तुम्हाला पुरेशी झोप पण हवी, तुम्हाला फॅमिलीसोबतही टाईम स्पेंड करता यावा, या दृष्टीने 8 तास वॉज फेअर इनफ. मॅटर्निटी बेनिफिट्स फॉर विमेन वर्कर, ज्या महिला कामगार आहेत त्यांच्याकरता मॅटर्निटी बेनिफिट जे आहे त्यांनी इंट्रोड्यूस केले, म्हणजे कायदे बनवले तसे. लिव्ह विथ वेजेस, पगारी सुट्टी जी आहे ही संकल्पना सुद्धा त्यांनी इंट्रोड्यूस केली. ब्रिटिश काळात असं अजिबात नव्हतं. इम्प्रूव्हमेंट इन फॅक्टरी सेफ्टी अँड लेबर वेलफेअर, फॅक्टरीचे जे काही सेफ्टी रिलेटेड इश्यूज होते की फॅक्टरीमध्ये अपघात वगैरे व्हायचे आणि तो फॅक्टरी मालक जो आहे त्याची जबाबदारी तो ढकलून द्यायचा की इथे तो लेबर जो आहे तो नेग्लिजंट होता म्हणून तो अपघात झाला वगैरे वगैरे असं सांगून जे आहे तो आपली लायबिलिटी जी आहे कुठे ना कुठे झटकून द्यायचा. त्यामुळे हे फॅक्टरी सेफ्टीसाठी जे मेजर्स आहे फॅक्टरीज ॲक्ट थ्रू आणि इतरही भरपूर लेबर वेलफेअर लेजिस्लेशन्स जे आहे त्यांनी ते फ्रेम केलेत. व्हॉट ही बिलीव्ड, लेबर इज नॉट अ कमॉडिटी. लेबर हा फक्त एक कमॉडिटी नाही आहे आणि हे जे सगळे म्हणजे हे जे उद्योगपती असतात ना हे लेबरला एक कमॉडिटी म्हणूनच बघतात. बट बाबासाहेब म्हणाले की लेबर इज नॉट अ कमॉडिटी, इट इज अ लिव्हिंग ह्युमन बिईंग. तो एक लिव्हिंग जिता जागता मनुष्य आहे आणि त्याला तुम्ही माणसाप्रमाणे वागणूक द्या. रोल इन एस्टॅब्लिशमेंट ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBIच्या स्थापनेमध्ये खूप मोठा असा यांचा रोल आहे कारण की त्यांच्या ज्या आयडियाज होत्या ऑन करन्सी अँड फिनान्स इट प्लेड क्रुशियल रोल इन दी एस्टॅब्लिशमेंट ऑफ RBI. कुठलं पुस्तक, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की एक
सेंट्रल रेग्युलेटिंग अशी सिस्टीम पाहिजे, करन्सीला कंट्रोल करणारी, रेग्युलेट करणारी, ओके, जेणेकरून इकॉनॉमिक स्टेबिलिटी जी आहे आपल्याला एन्श्योर करता येईल. अँड दॅट्स हाऊ 1934मध्ये आपण पाहतो की ही म्हणजे RBIची जी आहे स्थापना झाली. नाव वॉटर अँड पॉवर पॉलिसी. आता बाबासाहेबांनी पाणी आणि वीज, वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी, त्यांनी काय म्हटलं, हे खूप इसेन्शियल रिसोर्सेस आहे नॅशनल डेव्हलपमेंटसाठी. कुठल्याही देशाची प्रगती, उन्नती ही ह्या 2 फॅक्टर्सवर खूप मोठ्या प्रमाणात जे आहे अवलंबून असते. एक म्हणजे वीज आणि दुसरं म्हणजे पाणी आणि वीज. सो ही सपोर्टेड लार्ज इरिगेशन प्रोजेक्ट्स, ओके, मोठमोठे जे इरिगेशन प्रोजेक्ट्स आहेत त्यांना सपोर्ट केलं. मल्टीपर्पज रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट्स जे होते त्यांना सुद्धा त्यांचा सपोर्ट होता. का? जेणेकरून ॲग्रिकल्चर इम्प्रूव्ह होईल, इंडस्ट्रियल ग्रोथ होईल. And he played an important role in the establishment of central institutions for water management. वॉटर मॅनेजमेंट करता सुद्धा सेंट्रल इन्स्टिट्यूशन्स इस्टॅब्लिश करण्यामागे यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. अँड बिलीव्ड दॅट सायंटिफिक यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस वॉज नेसेसरी फॉर इकॉनॉमिक प्रोग्रेस. म्हणजे जे नॅचरल रिसोर्सेस आहे त्याचा सायंटिफिक पद्धतीने वापर करावा. आता जसं शेती करण्याआधी ती मृदा जी आहे त्याची तपासणी केली जाते की याच्यामध्ये किती कुठकुठले एलिमेंट्स प्रेझेंट आहे, याच्यात कुठल्या प्रकारची शेती चांगली होऊ शकते, कुठले क्रॉप्स चांगले होऊ शकतात, अँड सो ऑन, है ना. तिथल्या एखाद्या ठिकाणच्या ॲटमॉस्फिअरचा, एन्व्हायरमेंटचा जो आहे तो स्टडी करणं, तिथल्या क्लायमेटचा, आणि त्यावर बेस तिथे कुठलं प्रोडक्शन योग्य असू शकतं, कुठलं नाही, अँड सो ऑन. तर त्याचा सायंटिफिक यूज जो आहे तो करायला हवा. देन इकॉनॉमिक प्रोव्हिजन्स इन दी इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता आपल्या भारतीय संविधानामध्ये सुद्धा आपल्याला इकॉनॉमिक प्रोव्हिजन्स जे आहे रिफ्लेक्ट झालेले दिसतात. कुठे? डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये खूप क्लिअरली आपल्याला, म्हणजे त्याचा एम काय आहे की इनइक्वालिटी जी आहे ती रिड्यूस व्हावी आपल्या इंडियन सोसायटीमध्ये, लेबरला प्रोटेक्ट करावं, सोशल जस्टिस एन्श्योर करावं. अँड फॉर दिस बाबासाहेब हॅज क्लिअरली स्टेटेड द कॉन्स्टिट्यूशन इज ओनली अ मेकॅनिझम, इट इज द पीपल हू मेक इट वर्क. कॉन्स्टिट्यूशन काय आहे? हे एक मेकॅनिझम आहे फक्त. याला ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट कोण करू शकतात? इट इज द पीपल. हे लोक आहेत, ओके, ते त्याला इम्प्लिमेंट करू शकतात. ॲडव्होकेट ऑफ प्लॅन्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. नाव ही ॲडव्होकेटेड प्लॅन्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ओके, की म्हणजे की ह्या इतक्या कालावधीमध्ये आपला देश जो आहे ह्या पर्टिक्युलर एका गोष्टीवरती लक्ष देणार आहे आपली इकॉनॉमी स्ट्रेंथन करण्यासाठी. सो आता आपल्याकडे 5 year डेव्हलपमेंट प्लॅन असतो ना. सो ही ॲडव्होकेटेड सच काइंड ऑफ प्लॅन्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट की हम पहले से प्लॅन करके चलेंगे की आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये किती कालावधीमध्ये काय कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करायची आहे, ओके. So he supported planned economic development. He believed that state-led industrialization was necessary to reduce poverty. की इंडस्ट्रियलायझेशन कसं हवं? नॉट जस्ट प्रायव्हेट, स्टेट लेड, ओके, म्हणजे सरकारी काही कंपन्या असाव्यात अशा, ठीक आहे, जेणेकरून पॉवर्टी जी आहे ती कमी होऊ शकते, कास्ट सिस्टम जी आहे ही रिमूव्ह होऊ शकते, ऑक्युपेशनल बॅरियर्स जे आहे ते हटवले जाऊ शकतात. अँड प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट टू द मासेस. लोकांना रोजगार जो आहे तो मिळू शकतो. इकॉनॉमिक थॉट ऑफ डॉक्टर B.R. आंबेडकर. नाव त्यांचे इकॉनॉमिक थॉट जो आहे तो कसा आहे? कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि मल्टी डायमेन्शनल आहे, ओके. त्यांचं म्हणणं काय की इकॉनॉमिक इश्यू जो आहे तो फक्त एकाच अँगलमधून नाही पाहायचा. लाईक इट इज नॉट मेअरली फ्रॉम दी अँगल ऑफ प्रोडक्शन अँड ग्रोथ, बट देर आर अदर पर्स्पेक्टिव्ह ऑल्सो. त्याला इतरही रिझन्स आहे, जसं की सोशल जस्टिस, इक्वालिटी, लेबर वेलफेअर, स्टेट रेस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे इकॉनॉमिक इश्यू जे आहे, तुम्हाला इकॉनॉमी स्ट्रेंथन करायची असेल तर फक्त प्रोडक्शन वाढवून चालणार आहे का? फक्त प्रोडक्शन जे आहे त्याची ग्रोथ करून चालणार आहे का? नाही. नुसतं प्रोडक्शन वाढवून होणार नाही आहे. समाजामध्ये सामाजिक न्याय जर प्रस्थापित नसेल, इक्वालिटी नसेल, सगळ्यांना काम करण्याची संधी मिळत नाही आहे, लेबरचं शोषण होत असेल, तर मग नुसतं प्रोडक्शन वाढवून काय होणार आहे? इकॉनॉमी त्या देशाची वीकच राहणार. सो इकॉनॉमी स्ट्रेंथन करण्यासाठी लेबर क्लास सुद्धा जो आहे त्याचं वेलफेअर पाहिलं गेलं पाहिजे. कास्ट सिस्टम जी आहे ती इरॅडिकेट झाली पाहिजे. स्टेटनं सुद्धा तिची जबाबदारी जी आहे स्वीकारली पाहिजे, अँड सो ऑन. नाव लेबर रिफॉर्म अँड स्ट्रेंथनिंग ट्रेड युनियन्स. बाबासाहेबांना बॅकबोन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जे आहे असं म्हटलं जातं. आय मीन कामगारांना. बाबासाहेब काय म्हणतात? कामगारांना, सॉरी, इट वॉज जस्ट बाय स्लिप ऑफ टंग. तर बाबासाहेब जे आहे लेबरला काय म्हणतात? बॅकबोन ऑफ द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. की इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा जो बॅकबोन आहे, जो कणा आहे, तो कोण आहे? लेबर आहे, ओके. बिकॉज वो काम करते है तभी ना प्रोडक्शन होता है. नुसतं कॅपिटलिस्टने पैसा लावला, मशीन्स मोठमोठ्या आणल्या, बट उसके पास काम करने के लिए लेबर है ही नहीं, तो क्या होगा?
everything will come to a standstill. So he strongly opposed the exploitation of workers under both colonial capitalism and indigenous industrial practices. तर बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं, कारण हा लेबर जो आहे हा इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा बॅकबोन आहे, त्यामुळं याचं शोषण अजिबात होता कामा नये, मग ते इंग्रजांकडनं असोत किंवा भारतीयांकडनं असू देत. ओके, अकॉर्डिंग टू हिम इकॉनॉमिक ग्रोथ दॅट इग्नोर्स लेबर वेलफेअर इज नीदर जस्ट नॉर सस्टेनेबल. अशी इकॉनॉमिक ग्रोथ ज्याच्यामध्ये लेबर वेलफेअरला पूर्णपणे इग्नोर केलं जातं ना, ती जस्ट आहे ना तर ती सस्टेनेबल आहे. ओके, ती फार काळ टिकू शकत नाही. ही सपोर्टेड लेबर रिफॉर्म्स जसं की रेग्युलेटेड वर्किंग आवर्स, मिनिमम वेजेस म्हणजे की ॲटलिस्ट इतना तो दिया जाएगा, म्हणजे एक अमाऊंट आहे की याच्या खाली द्यायचं नाही, इससे कम तो लेबर को दिया ही नहीं जा सकता, पर डे जे वेजेस आहे. त्यानंतर मॅटर्निटी बेनिफिट्स, पेड लिव्ह, वर्क प्लेस सेफ्टी अँड सो ऑन. नाउ ही ऑल्सो बिलीव्ड की जे ट्रेड युनियन्स आहे ते इसेन्शियल इन्स्ट्रुमेंट्स आहे ऑफ इकॉनॉमिक डेमोक्रेसी. का? कारण ट्रेड युनियनने काय होतं, हे ज्या युनियन ट्रेड्स वगैरे ज्या सगळ्या आहेत ह्याच्यानं जे वर्कर्स आहे ते वर्कर्स एम्पावर होतात. कशा करता? टू कलेक्टिव्हली बार्गेन फॉर फेअर कंडिशन्स. म्हणजे इथे फॅक्टरी ओनर्सची, इंडस्ट्रियलिस्टची मनमानी चालत नाही. इथे ट्रेड युनियन थ्रू कामगार जे आहे आपल्या हक्कांची मागणी करू शकतात. त्यानंतर डिमॉनिटायझेशन. आता बाबासाहेबांच्या मते प्रत्येक 10 वर्षानंतर डिमॉनिटायझेशन होणं गरजेचं आहे फॉर मॉनिटरी स्टेबिलिटी. सो जी करन्सीचं होर्डिंग जे होतं, म्हणजे लोक जे पैसा जमवून ठेवतात ना आपल्या घरात, त्याच्यानं काय होतं की मनी इज कॉन्सन्ट्रेटेड इन द हँड्स ऑफ अ व्हेरी फ्यू पीपल, आणि बाकी लोकांकडे, मेजॉरिटी लोकांकडे खूप कमी वेल्थ जाते आणि कमी लोकांकडे खूप जास्त प्रमाणात वेल्थ जाते. याच्यानं इकॉनॉमिक इनइक्वालिटी क्रिएट होते आणि आर्टिफिशियल स्कॅर्सिटी. तर ही जी लोक आहे जे आपल्या घरात, आपल्या बेडमध्ये आणि अजून माहीत नाही कुठे कुठे पैसा जो आहे लपवून ठेवतात, साठवून ठेवतात, तर याकरता दर 10 वर्षांनी डिमॉनिटायझेशन होणं गरजेचं आहे, ज्याच्यानं ब्लॅक मनी जो आहे त्याला आपल्याला कर्ब करता येईल, म्हणजे काढून टाकता येईल. फ्री मार्केट इकॉनॉमी. देन he did not reject free market entirely. What he said की मार्केट्स प्ले अ रोल इन एनकरेजिंग प्रोडक्शन, इनोव्हेशन अँड एफिशियन्सी. पण असं जरी असलं तरी ही अपोज्ड अनरेग्युलेटेड फ्री मार्केट कॅपिटलिझम. ठीक आहे, हे जे अनरेग्युलेटेड फ्री मार्केट कॅपिटलिझम आहे त्याला विरोध होता. का? त्याच्यानं मोनोपोली जी आहे ती आपल्याला पाहायला भेटते, लेबरचं एक्सप्लॉयटेशन जे आहे पाहायला भेटतं. सो दिस इज वॉट की मोनोपोली अँड ऑल such kind of things, practices of exploitation and all, he was against it. So Ambedkar believed that markets must function under state regulation. म्हणजे ज्या कुठल्या इंडस्ट्रीज असतात, फॅक्टरीज असतात, जे पण उद्योग व्यापार होत असतात, तर स्टेटचं काही ना काही यांच्यावरती नियंत्रण असलं पाहिजे, जेणेकरून वीकर सेक्शनला प्रोटेक्ट करता येईल. हे लोक जे आहे वीकर सेक्शनचं शोषण करणार नाही. देन इकॉनॉमिक व्ह्यूज ऑन व्हेरियस अदर ॲस्पेक्ट्स, जसं एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, पब्लिक फिनान्स, सोशल सिक्युरिटी. तर हे सगळे एरियाज ते कव्हर करतात. ओके, तर इट इज नॉट जस्ट लिमिटेड अप टू द प्रोडक्शन अँड ऑल, इट इज ऑल्सो एज्युकेशन. चांगलं एज्युकेशन असेल तर चांगला युवा तयार होईल ना, आणि तो चांगल्या पद्धतीचं काम करेल, त्याला चांगलं उत्पन्न मिळेल, आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग होऊ शकते, स्ट्रेंथन होऊ शकते. सो बऱ्याच अशाच्या इतरही गोष्टी त्याच्यावरती त्यांचं जे आहे भर होता. ही एम्फसाइज्ड दॅट इकॉनॉमिक पॉलिसीज मस्ट बी इव्हॅल्युएटेड ऑन द बेसिस ऑफ हाऊ दे अफेक्ट द पुअरेस्ट अँड मोस्ट मार्जिनलाइज सेक्शन्स ऑफ सोसायटी. तर ते काय म्हणतात, इकॉनॉमिक पॉलिसीजचं इव्हॅल्युएशन कसं करायला पाहिजे की जेव्हा सरकार काही आर्थिक धोरणं बनवतात तर ते धोरणं बनवल्यानंतर, त्या पॉलिसीज बनवल्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन कसं करायला पाहिजे की त्या पॉलिसीने अगदी गरीबातला गरीब जो व्यक्ती आहे आणि जी एकदम मार्जिनलाइज्ड सेक्शन आहे, जो घटक आहे सोसायटीचा, त्याच्यावर काय परिणाम होईल, ह्या पॉलिसीनं त्याच्यासाठी चांगलं होईल, भलं होईल, वाईट होईल. फॉर एक्झाम्पल जसा GST असेल, फॉर एक्झाम्पल इतर ज्या काही टॅक्सेसच्या बरेच, म्हणजे देर आर सो मेनी अदर फॉर्म ऑफ टॅक्सेस ऑल्सो. तर ज्यावेळेला GST आपण जे आहे लागू करतोय तर याच्यानं अगदी गरीबातल्या गरीब व्यक्तीवर याचा काय परिणाम होणार आहे हे सरकारनं पाहायला पाहिजे, याचं इव्हॅल्युएशन करायला पाहिजे आणि त्या अनुषंगानं त्यांनी पॉलिसीज बनवल्या पाहिजे. जर त्याच्याने गरीबातल्या गरीब व्यक्तीवरती अन्याय होत असेल तर ती इकॉनॉमिक पॉलिसी काही एक कामाची नाही. इम्पॉर्टन्स ऑफ इंडस्ट्रियलायझेशन. नाव बाबासाहेब जे आहे ही सपोर्टेड इंडस्ट्रियलायझेशन. वाय? बिकॉज फक्त आणि फक्त ॲग्रिकल्चरवर जर आपण डिपेंड राहिलो तर त्याच्यानं काय आहे, अगेन इट वुड लीड टू पॉवर्टी आणि कास्ट बेस्ड ऑक्युपेशनल रिजिडिटी जी आहे ती कायम राहणार. सो व्हॉट ही सजेस्टेड की इंडस्ट्रियलायझेशन इज द नीड ऑफ टाईम. ओके, त्याच्यानं एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज जनरेट होतात,
ॲग्रिकल्चरवरचं प्रेशर रिड्यूस होतं, कास्ट लिंक टू ट्रेडिशनल ऑक्युपेशन्स जे आहे त्याला ब्रेक मिळतो. म्हणजे सुताराचा मुलगा सुतार, चांभाराचा मुलगा चांभार, लोहाराचा मुलगा लोहार असं नव्हे. इथे काम करण्याची तुमच्या कपॅसिटीनुसार, तुमच्या इंटेलेक्टनुसार, तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन्सनुसार जी आहे संधी मिळते. प्रमोट इकॉनॉमिक मोबिलिटी अँड सोशल इक्वॉलिटी. सो इंडस्ट्रीजमुळे काय होतं, एक इकॉनॉमिक मोबिलिटी जी आहे ती पाहायला भेटते अँड सोशल इक्वॉलिटीसुद्धा. नाव प्रॉब्लेम ऑफ स्मॉल होल्डिंग्स. आता अजून त्यांचे इकॉनॉमीविषयी, भारतीय अर्थव्यवस्थेविषयी बघा त्यांचे विचार. तर म्हणजे त्यांचा अभ्यास बघा किती प्रगल्भ आहे आणि किती डीप आहे, किती सगळे ॲस्पेक्ट ते जे आहे कव्हर करता. इकॉनॉमी म्हटल्यानंतर बस प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ह्या तक नाही आहे सीमित. स्मॉल होल्डिंग्स म्हणजे काय की छोटे छोटे जमिनीचे तुकडे. तर हे जे छोटे छोटे जमिनीचे तुकडे असतात, जमिनीचे तुकडे इन द सेन्स ह्या ज्या शेत जमिनी आहेत ज्यांचे फ्रॅगमेंटेड आहे, म्हणजे स्मॉल होल्डिंग्स ज्याला आपण म्हणतो. तर इथं शेती करणं जे आहे प्रॉफिटेबल असतं का? नाही. ह्या छोट्या छोट्या होल्डिंग्समध्ये म्हणजे जनरली इथे फार्मिंग करणं म्हणजे हे फार सस्टेनेबल नाही आहे. आणि त्यामुळं अकॉर्डिंग टू हिम काय गरजेचं आहे की फ्रॅगमेंटेशन अवॉइड व्हायला पाहिजे, ज्याला आपण तुकडाबंदी म्हणतो ना. वाय? आता छोटासा जर तुमचं एखादा व्यक्ती आहे, छोटासा जमिनीचा तुकडा आहे, तो इथं मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो का? मोठ्या मशीन्स आणू शकतो का? इरिगेशनची फॅसिलिटी वगैरे सायंटिफिक फार्मिंग इथं करू शकतो का छोट्याशा? नाही. ते जर मोठ्याच्या मोठं वावर असेल तर तिथं मात्र हे मोठे ट्रॅक्टर घेऊन जाणं, मोठी उपकरणं घेऊन जाणं, इथं तंत्रज्ञानाचा वापर करणं, इरिगेशनच्या पद्धतीचा जो आहे अवलंब करणं, हे सगळं सोपं होतं. आणि म्हणून मोठे जे वावरं असतात इथे शेती, इथलं प्रोडक्शन जे आहे ते फ्रुटफुल असतं, ते प्रॉडक्टिव्ह असतं, ते प्रॉफिटेबल असतं. आणि त्याच तुलनेत जर आपण स्मॉल होल्डिंग पाहिली तर हे तितकं काही प्रॉफिटेबल नसतं. देन स्टेट सेंटर फिनान्शियल रिलेशन्स अँड टॅक्स पॉलिसीज. नाव बाबासाहेब ही वॉज डीपली कन्सर्न विथ द फिस्कल फेडरलिझम. फिस्कल मीन्स मनी रिलेटेड. ओके. आता फेडरलिझम काय? डिव्हिजन, की स्टेट गव्हर्नमेंटकडे काही जसं रेव्हेन्यू वगैरे कलेक्ट करण्याचे अधिकार आहे तसा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पण. आता बघा GST जो आहे ना सेंट्रलकडे पण जातो आणि स्टेटकडे पण जातो. तर हे डिव्हिजन ऑफ फिनान्सेस बेसिकली. नाउ व्हॉट ही सेड की अन इम्बॅलन्स इन फायनान्शियल पॉवर्स बिटवीन सेंटर अँड स्टेट वीकन्स द डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स अँड रिजनल डेव्हलपमेंट. जर सेंटर आणि स्टेटमध्ये जे फिनान्शियल पॉवर्स आहेत, राज्य सरकारचे, केंद्र सरकारचे जे काही यांच्याकडे आर्थिक पॉवर्स आहेत, फिनान्शियल पॉवर्स आहे, टॅक्स कलेक्ट करण्याचे असतील किंवा रेव्हेन्यू कलेक्ट करण्याचे, त्याच्यामध्ये जर इम्बॅलन्स असेल तर त्याच्यानं काय होतं? डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स जे आहे ते वीक होतं, रिजनल डेव्हलपमेंट जी आहे ती होत नाही. सो व्हॉट ही सेड, क्लिअर डिव्हिजन पाहिजे टॅक्सेशन पॉवरचं सेंटर आणि स्टेटमध्ये. फिनान्शियल ऑटोनॉमी जी आहे म्हणजे आर्थिक स्वायत्ता जी आहे ती राज्य सरकारांकडे असावी. फेअर रेव्हेन्यू शेअरिंग मेकॅनिझम असावं, की रेव्हेन्यू जो आहे फेअर वेमध्ये शेअर झाला पाहिजे केंद्राकडे आणि राज्याकडे. एस्टॅब्लिशमेंट ऑफ RBI, दिस ऑलरेडी वी हॅव डिस्कस, सो आय विल नॉट अगेन एक्सप्लेन दिस. नाव स्टेट ओनरशिप इन अ प्लॅन्ड मॅनर. सो व्हॉट ही बिलीव्ड की स्टेट ओनरशिप ऑफ की इंडस्ट्रीज बट विदिन अ डेमोक्रॅटिक फ्रेमवर्क. म्हणजे काय? ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, की इंडस्ट्रीज, इम्पॉर्टंट इंडस्ट्रीज आहेत, जसं इन्शुरन्स रिलेटेड, पॉवर रिलेटेड, हेवी मॅन्युफॅक्चरिंग. तर ह्या अशा ज्या मोठे मोठे उद्योग आहेत जे आज आपण पाहतो की अंबानीचे आहेत, जे अडानीचे आहेत, है ना. तर हे जे उद्योग आहेत हे सरकार ओन्ड असायला पाहिजे. याची पॉवर तुम्ही कुठला प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलकडे देऊ नका, कारण की तेच होईल मग शोषण होईल. आज आपण पाहतोय अरावली हिल्स, है ना, किती भयंकर असा निर्णय दिला पहा की 100 मीटरच्या खाली ज्याची उंची आहे ते अरावली पर्वत रांगांमध्ये जे आहे इन्क्लूड नाही केलं जाणार. का कापलं जाणार आहे? तिथं मायनिंग करायची. तर हे सगळं काय आहे? आपल्याकडे प्रायव्हेट कंपन्यांची मोनोपोली ॲक्च्युली इथं पाहायला भेटते. त्यामुळे हे सगळं. तर बाबासाहेब म्हणतात की स्टेट ओनरशिप पाहिजे की इंडस्ट्रीजची. ह्या की इंडस्ट्रीज ना तुम्ही प्रायव्हेट लोकांच्या हाती जाऊच देऊ नका. इन्शुरन्स असेल, पॉवर असेल, हेवी मॅन्युफॅक्चरिंग असेल, जेणेकरून एक्सप्लॉयटेशन होणार नाही आणि इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन होऊ शकेल. सो दिस वॉज ऑल अबाउट बाबासाहेब्स थॉट्स ऑन इंडियन इकॉनॉमी. सो आपल्या लक्षात येतं फक्त एक सोशल रिफॉर्मर नाही, तर हे एक म्हणजे कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट तर आहेतच, पण एक व्हिजनरी इकॉनॉमिस्ट आहे. ओके. त्यांना समाजातल्या इनइक्वालिटीज ज्या आहेत त्या
व्यवस्थितरित्या कळत होत्या, कारण त्यांनी त्या फेस केलेल्या होत्या. त्यांनी विविध त्यांच्या पुस्तकातनं, वेगवेगळ्या लेबर रिफॉर्म्समधनं जे आहे वेळोवेळी कुठे ना कुठे समाजाचं हिताचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो डॉक्टर आंबेडकरांचा मेसेज काय आहे? ट्रू डेमोक्रेसी इज इम्पॉसिबल विदाउट इकॉनॉमिक इक्वालिटी. इकॉनॉमिक इक्वालिटी असेल तरच खऱ्या अर्थानं ती लोकशाही आहे, अन्यथा ती कुठं ना कुठं तानाशाही, हुकुमशाही असंच सगळं असतं. तर आय होप सो तुम्हाला हे सेशन किंवा हा जो टॉपिक आहे तो समजला असेल. आपण पुन्हा भेटूया पुढच्या कुठला तरी टॉपिक सोबत. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर.